आजच्या या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. कालच्या प्रमाणे आता सुद्धा आपण जे काही आपलं ग्रुप डिस्कशन झालं आजच्या विषयाला धरून जे काही 5 ग्रुप आपण आखलेले होते त्या 5ही ग्रुपमधला प्रत्येक एक प्रतिनिधी येऊन आपल्या भागामध्ये या विषयाला धरून जी काही चर्चा झाली जे काही मनोगत व्यक्त केलेलं आहे ते या ठिकाणी 5-5 मिनिटामध्ये आपल्याला मांडायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि पुन्हा एकदा कालच्यासारखंच कॉन्टिन्युअसली उत्स्फूर्तपणे घेऊन या ठिकाणी आपण मत व्यक्त करायचं. मी कोणत्याही गटाचा क्रमांक सांगणार नाही, प्रत्येकाची उत्स्फूर्तपणे या ठिकाणी घ्यायचं. सर्वप्रथम आदरणीय कर्मचारी, आदरणीय लोकबंधू आणि सर्वांना माझा नेतृत्व देईल. मी गट क्रमांक 5, माझं नाव अशोक खाडाव. आमचे मार्गदर्शक आहे कर्मचारी आणि कुशल यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी पहिला मुद्दा असा आमच्या चर्चेमध्ये झालं, स्वतःमध्ये नैतिक परिवर्तन केल्याशिवाय समाजामध्ये नैतिक परिवर्तन स्वतःमध्ये करण्यासाठी कुठल्या तरी मार्गाची आपल्याला आवश्यकता आहे. तर तो मार्ग म्हणजे दिलेलं ते पंचशील आहे. काय आवाच्या मागे पण आणि दुसरं जे आहे की नकारात्मक गोष्टीकडून सकारात्मक गोष्टीकडे जाण्यासाठी एक परमनंट सोल्युशन आपण काढणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे आधुनिक जगामध्ये आवाज येतो मला आणि एक आमचं जीवनाचे 5 सत्य त्याबद्दल आमचं डिस्कशन झालं. मृत्यू, मृतत्व, आजारपण आणि योग, संयोग आणि कर्म या 5 सत्य बद्दल आमचं थोडी चर्चा झाली. आणि दुसरं व्यक्ती आणि विकासाला जोडणारा जो दुवा आहे ती म्हणजे बुद्धाची शिकवण. अशा काही आमच्यामध्ये अशी चर्चा झाली. मला जास्त बोलता येणार नाही आहे, बोलायला गेलं तर मग जास्त त्या आवेगामध्ये जास्त बोलून जास्त बोलू. एवढंच बोलून मी माझं बोलत थांबतो. जय हिंद. धन्यवाद. यानंतर जो ग्रुप आहे 2 नंबर ग्रुप. सर्वांना पूर्ण जय भीम. आजच्या विषयामध्ये सरांनी बोलले की जोवर आंतरिक शांती मिळत नाही तोवर मन स्थिर राहत नाही आणि परिस्थिती जोवर आपण आपल्या मनाला प्रशिक्षित करत जात नाही तोवर परिवर्तन होत नाही. मग आपल्यामध्ये आपण परिवर्तन कसं करायचं तर आमच्या चर्चेमध्ये असं झालं की आपण पंचशिलीमध्ये जर एकादशीलाचं पालन केलं तर आपण पूर्ण पंचशिलेचं पालन करू शकतो. तर आम्ही विचार केले की वाणी जर आपली वाणी आपण जे बोलतो ते आपण सॉफ्टली असं बोललो, कोणाशी पण असं उद्धट न बोलता चांगलं जर आपण बोललो तर आपल्यामध्ये परिवर्तन होतं. जसं की आता आपल्याला आपलं बोलणं खूप म्हणजे उच्च आवाजात असतं. आता माझी जसं की मी जेव्हा मुलांना ओरडते तर खूप मोठ्या आवाजात बोलते, चिडून बोलते, तर त्याचा परिणाम माझ्या मुलावर पण होतो. मग आपण म्हणजे आता आपण असं म्हणजे वाणीवर जर हे केलं तर मग मुलांवर त्याचा परिणाम होतो. मग मुलं तसंच आपल्याला उद्धटपणे बोलतात आणि उद्धटपणे पण तसं वागतात. तर मला आणि जर समजा आपण आपल्या वाणीवर हे केलं तर समोरचा व्यक्ती पण आपल्याला चांगल्या नजरेने बघतो. आपली भाषा जर मृदू असेल तर समोरचा व्यक्ती पण आपल्याला तशाच हे बघतो. आपण आपल्या समाजामध्ये राहतो, सोसायटीमध्ये जरी राहत असलो तरी लोक आपल्याला पहिल्यापासून बघतात. जसं आपण कधी वर्गाला जातो, वर्गाला जर आपण जायला
एक म्हणजे एक विशेष म्हणजे काय माहिती त्यांनी आता मनोबल व्यक्त केलं आहे त्यांच्या माझ्या जीवनातली पहिलीच वेळ आहे की एवढ्या पब्लिक समोर असं खुले पाणी बोलून आपल्या मनोबल सगळ्यांना आणि वर्गामध्ये आहे ते वारंवार सांगितलं की मला जमणार नाही मला जमत नाही काय वेळ मला माहिती पण खरंच त्यांचा जो फेअर होता हे दर्पण होतं नाही का पब्लिक फेअर तो हे त्यांना करणं अशक्य वाटत होतं पण त्यांनी ते इतकं सहजपणे शक्य करून दाखवलं खरं त्यांचं पुण्यामध्ये आपण बोलूया जोरदार काय
जसं आता आपण हिंदी घेतल्यानं करत आहोत ते शिकत आहोत त्या फक्त आपल्या स्वतःसाठी नाही आपल्या पण पुढच्या पिढीला मिळावं आणि तसं समाजात आपण जगावं जसं आंबेडकरांची इच्छा होती तर तसं वागण्यासाठी आपल्याला काय करायची गरज आहे तर आपल्याला एक ध्येय साधायचं आहे. तर ध्येय काय असणार आहे की मध्ये किंवा वर्गामध्ये जायची गरज आहे तिथे गेलो जिथे पण चालना मिळणार आपल्याला अजून शिकायला मिळणार. यानंतरचा ग्रुप सर्वप्रथम मी महाराष्ट्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांना अभिवादन करून आणि मंचाशी उपस्थित असलेले ब्रह्मचारी यांना सर्वांना सविनय जय भीम आणि उपस्थित असलेले सर्व उपस्थित यांना सुद्धा माझा नम्रपूर्वक जय भीम. आजचा आमचा विषय होता जी गट चर्चा झाली त्या गट चर्चेमध्ये आम्हाला आपले ब्रह्मचारी धम्मबल आम्हाला गट क्रमांक 4 लागलेला त्यामध्ये ब्रह्मचारी धर्मबल मंजुलक्ष्मी आणि ब्रह्मचारी जयप्रिया आम्ही सर्वांनी मिळून गटचर्चा केली. त्या गटचर्चेमध्ये नैतिक परिवर्तनशील या टॉपिकवर चर्चा केली. त्यामध्ये आपण जे पालन करत असलेले दैनंदिन जीवनात पंचशील या पंचशीलाविषयी इथे सर्वांनी थोडी थोडी माहिती दिलेलीच आहे तर मी यावर जास्त भर न देता म्हणजे रोजच्या जीवनात आपल्याला पंचशील तर अनुकरण करायचंच आहे पण जर काटेकोरपणे जर पंचशील पालन करायचं असेल तर त्यामध्ये कुठेतरी कधीतरी एका शीलाचं म्हणजे एखादा शील तरी तुटतो आपलं पण जर आपण एक शील तुटलं याची जाणीव आपल्याला झालेलीच आहे. ती जाणीव होणं ती जाणीव कशात होईल आपल्याला तर आपण इथे या शिबिरात आलेलो आहोत आणि जे आपण ध्यान भावनेतून इथे जी बसतो आपण सकाळी त्या ध्यान भावनेतून आपल्याला जाणीव होते की आपण कुठेही चुकतो. जर एखादं शील तुटलं ती जाणीव आपल्याला झाली म्हणजे आपण यामधनं काहीतरी शिकतो असं आपल्याला कळतंय. म्हणून आपण हळूहळू एका शीलाचं पालन करून ते शील आचरणात आपल्याला आणता येतं. त्यानंतर आम्ही दुसरं यावर चर्चा केली आहे ती आहे काया वाचा मनाने हिंसा करू नये. प्रत्येक मनुष्य हा काया आहे त्याच्याकडे वाचा आहे आणि मन सुद्धा आहे. त्या प्रत्येक पार्टमधनं प्रत्येकाकडनं काही ना काही वाचेतनं म्हणा शरीरातनं म्हणा किंवा मनातनं म्हणा काहीतरी अशी हिंसा किंवा अनकृती अशी घडतच असते आणि ती घडत असलेली कृती आपल्याला कळून येते आणि त्याद्वारे आता पुन्हा ती चुकी होणार नाही याकडे आपण लक्षात घेतो. साधी गोष्ट आहे आपण म्हणजे एखादं कीड दिसलं किंवा एखादा पक्षी दिसलं किंवा एखादा हिंसक प्राणी दिसलं हिंसक प्राणी ही दूरची गोष्ट म्हणजे आता सध्या जरी आपल्याला ते हिंसक प्राणी आढळते पण साधं कीड दिसलं तरी आपण त्याला काय करतो त्याला पटकन मारतो म्हणजे त्यामध्ये काय झाले आपल्याला हिंसा आली आपल्याला त्यांच्याविषयी म्हणजे ते प्राणी आहेत ते आपल्याला त्रास देतील हिंसक आहेत चालेल किंवा आपल्या शरीराला आपल्याला त्रास देईल तर आपल्या मनात काय निर्माण होते हिंसा होते. ही हिंसा आपल्या मनातून जायला हवी म्हणून बुद्धाने आपल्याला हा मार्ग सांगितलेला आहे की त्या मार्गात आपल्याला आनापानसती करायची आहे आणि ध्यानभावना करायची आहे रोज आणि त्या मार्गाला पुढे घेऊन जा. हे हळूहळू हिंसेचे प्रकार आपल्याला इथे कमी करायचं आहे आणि ती हिंसा कशी कमी होईल तर ती आपण आपल्यापासून सुरुवात करू इथपासून सुरुवात करू तर ती कुठेतरी पोहोचेल आणि ती हिंसा तिथे थांबेल. तिसऱ्या चर्चासत्रामध्ये आम्ही स्वपरिवर्तन या टॉपिकवर आम्ही चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला लागलेले जयप्रिया
जर आपण चांगलं कार्य करत गेलो स्वतः तर त्याचं कुठेतरी हळूहळूपणे कुठेतरी त्याची नोंद होते आणि त्याचा तो आपल्याला त्या कार्याची आपल्याला हे मिळत असतं, लाभ मिळत असतो. तर तो ही स्वपरिवर्तनशीलची जी प्रक्रिया आहे ती आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. जर आपण स्वतःमध्ये परिवर्तन केलं, जसे की आता त्यांनी म्हटलं की मी मुलांवर बोलतो तर आपली आवाज वाढतो. जर तेच आपण हळूवारपणे जर आपण बोलत गेलो मुलांबरोबर म्हणा किंवा शेजाऱ्यांशी बोलत किंवा आपण इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांसोबत हळूवारपणे बोलत गेलो आणि ती प्रक्रिया जर आपण कंटिन्यू ठेवली तर ती कुठेतरी जाऊन आपण कुठेतरी स्थिर होतो. आणि ही स्थिर भावना कशामुळे निर्माण होते तर आपण समाधी घेऊन बसतो आणि अनावसतीची आयोजन म्हणजे ध्यान भावनेची आपण अभ्यास करतो. त्यामुळे ती आपल्याला रुजत असते ती प्रक्रिया आणि न कळतपणे ती हॅबिच्युअल होते आणि आपण त्या गोष्टीपासून दूर जात असतो. आणि एक स्वपरिवर्तन आपल्यापासूनच घडत असते. जे आपली जी स्वपरिवर्तनाची भावना निर्माण होते ती ऑटोमॅटिकली आपल्या फेसवर येते आणि तुमच्या व्यक्ती त्यामुळे प्रभावी होऊन त्याप्रमाणे वागत असते. आम्ही चौथा पॉईंट डिस्कस केला तो परिवर्तनाचा. जर आपण स्वपरिवर्तित झालो तर आपण दुसऱ्यांना परिवर्तित करू. त्या प्रकारे आपण असे एक करता आपण सगळे व्यक्तिमत्व परिवर्तन करू शकतो. या जगात आपण परिवर्तन आणू शकतो. पाचवा पॉईंट होता इथे सरांनी मगाशी जे प्रवचन दिलं त्यामधलाच होता. 3 प्रकारच्या ज्या नशा असतात माणसाला ती असते जीवनाची नशा, सौंदर्याची नशा आणि स्वास्थ्याची नशा. या नशा प्रत्येकालाच असतात. प्रत्येक स्त्रियांना नटावं असं वाटतं. त्यातली ती भावना अशी कुठेतरी निर्माण होतं की ती किती सुंदर दिसते आणि मी दिसत नाही. त्यामध्ये पण एक वय भावना किंवा द्वेष निर्माण होतो आणि हे सगळं या भावनेला कुठेतरी कंट्रोल यावा याकरिता आपल्याला हे अशा प्रकारची शिबिर इथे राबवलेले आहेत. यातून आपल्याला असं शिकायचं आहे की समाधीमध्ये बसायचं आहे, आपलं चित्त शांत ठेवायचं आहे, स्थिर ठेवायचं आहे आणि त्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकून शांत. आजीबाई आहेत आमच्या ग्रुपमध्ये, त्यामुळे मी शिकलेली नाही आहे, मला काही येत नाही पाहिजे, पण त्या 3 वाक्य इतक्या सुंदर बोलून गेल्या. प्रज्ञाशील करुणा या 3 गोष्टी जरी आपण या 3 गोष्टीचं जरी पालन केलं तरी आपलं आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं. जर आपण प्रज्ञेने वागलो, करुणेने वागलो तरी आपलं जीवन खूप छानपणे सुरळीतपणे जाऊ शकते. अशा प्रकारे बुद्धाने सांगितलेल्या या कल्याणकारी मार्ग आहे. हा मार्ग सगळ्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आयुष्यात कितीही मोठं दुःख आलं तरी ती पचवण्याची शक्ती हवी आहे आणि ती शक्ती आपल्याला कुठून मिळणार आहे तर या भावनेची तपस्या करून आपणास रोजच्या आपल्या जीवनात दैनंदिन जीवनात वापरून आपल्याला पुढे जायचं आहे. धन्यवाद. तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संघरक्षक यांना मी त्रिवार वंदन करतो. त्याचबरोबर आपल्याला व्यासपीठावर लाभलेले ब्रह्मचारी बंधुचित्त, ब्रह्मचारी सत्यजित व ब्रह्मचारी जिनरत्न यांना पण मैत्रीपूर्ण जय भीम. तसेच शिबिरात आलेले सर्व शिबिरार्थी व उर्वरित ब्रह्मचारी यांना पण माझा मैत्रीपूर्ण जय भीम. तर आज आपण तिसरं प्रवचन जे की ब्रह्मचारी सत्यजित यांचं दुसरं प्रवचन होतं. तर सत्यजित यांनी आपल्याला पहिल्या प्रवचनामध्ये स्वतःचं मन परिवर्तन याविषयी माहिती सांगितली. त्यानंतर ब्रह्मचारी बंधुचित्त यांनी आधुनिकीकरणाबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं व तिसऱ्या नंबरचं प्रवचन जे की आज सकाळी आपल्याला मार्गदर्शन केलं. तर यामध्ये समाज परिवर्तन
तर ह्या मूलभूत गोष्टींचा आपल्या बुद्ध धर्मामध्ये आपण कशा प्रकारे त्याचा वापर करू शकतो, त्याचा आपण धर्माचा प्रसार कसा करू शकतो याबद्दल आपल्याला माहिती मिळाली. तर माझा जो गट क्रमांक आहे तो आहे नंबर 1. आम्हाला ब्रह्मचारी सत्यदीप व ब्रह्मचारी विरेंद्र कुमार हे आमचे ग्रुप लीडर आहेत. तर जसं की ब्रह्मचारी सत्यदीप यांनी सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की जो आपला जे सुख आहे ते सुख आपल्या बाह्य जगात नसून ते सुख जे आहे ते आपल्या अंतर्मनामध्ये आहे. तर ते आपण शोधले पाहिजे. आपल्या मनावर आपण काम केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला बुद्ध धर्म मिळेल व तो मार्ग मिळेल व आपण ते इतरांना सांगू व याचा प्रचार आणि प्रसार जास्त आपण आपल्या भागामध्ये म्हणा किंवा इतर गावामध्ये म्हणा आपण ते करू शकतो व आपण त्या प्रकारे चांगलं म्हणून आपलं भारत आपण बुद्धमय करू शकतो. तर यासाठी आपल्याला स्वतःच्या मनातून बाहेर येऊन स्वतःच्या मनावर नियंत्रण आपण जर केलं तरच आपण आपला समाज आपण प्रगत करू शकतो. यानंतर नैतिक आचरण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्यांनी सांगितल्या आहेत. जास्त त्यावर विचार न करता कारण बाकीच्यांनी पण त्या गोष्टी बाबा सांगितल्या जवळ सांगून काय तुमचा टाइम वेस्ट करायची आवश्यकता नाही. त्यामुळे जे आमच्या घटक चर्चा झाली त्या चर्चेवर मी जास्त नियंत्रण म्हणजे फोकस करणार आहे. तर आमच्या गटामध्ये सर्व प्रकारच्या सर्व गटातील लेडीज आहेत, मुलं आहेत आणि आम्ही पण आहोत. तर ब्रह्मचार्यांनी आम्हाला असं विचारलं की तुम्ही या इथं आलात, शिबिरात आलात, तर या शिबिरातले तुमचा अनुभव काय, तुम्हाला प्रवचनाबद्दल काय वाटतंय, तुम्ही इथं आला, तुम्ही इथं खाल्लं पिल्लं, जेवण कसं आहे, त्यानंतर राहणीमान कसं आहे, बाकीचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं. तर प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभव या ठिकाणी सांगितले. तर सर्वप्रथम एक लेडीज होत्या, तर त्या म्हणल्या की इथं आल्यामुळं आम्हाला एकदम असं मोकळं वाटतंय आणि घरी जाऊ वाटत नाही. कारण की आपण घरी जर गेलो तर आपल्याला घरचे कामं करावं लागते. इतर कामं करताना फक्त मनात एकच चालू असतं विचार की रात्री स्वयंपाक काय करायचा आहे. तर इथं आल्यामुळं त्यांच्या मनातून जे विचार आहे, जो एक्स्ट्रा जो विचार आहे तो त्यांचा कमी झाला होते. त्यांचा 100% त्यांचं ध्यान हे आपल्या धर्मावर रुजलेलं आहे. त्यानंतर मी स्वतः सांगितलं की इथं आल्यापासून मला पण एकदम असं फ्रेश वाटत आहे. कारण की आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या चालू आपल्या घडामोडी असतात त्यात आपण करीत आलेलो असतो. कारण की वर्षानुवर्ष आपण तेच करत आहोत. सकाळी उठणे, कुणी जॉबला जाते, कुणी शाळेत जाते, कुणी घर स्वयंपाक वगैरे करते. पण इथं आल्यामुळे आपल्याला तसं काही करायचं नाही. इथं आपण उठतो, सकाळी ध्यान करतो, त्यानंतर लगेच आपलं प्रवचन सुरू होते. त्यानंतर हे जे आहे सध्या आपलं रिपोर्टिंग, थोडक्यात आपलं मनोगत हे आपण करतो. त्याच्यामुळे पण आपल्याला संधी भेटते बोलायची. आणि हेच त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की तुम्ही बोललं पाहिजे, तुम्ही नवीन नवीन मित्र बनवले पाहिजे, नवीन नवीन माणसं जोडले पाहिजे. तुम्ही बोलला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार. ह्या गोष्टीमुळं तुम्हाला खूप तुमच्या आयुष्यामध्ये पण चांगला फरक पडणार. यानंतर माझा भाऊ उज्ज्वल हा 4 महिन्यापासून घरीच आहे. कारण की त्यांनी आताच सीईटीची नीटची एक्झाम दिलेली, आता त्याचा नंबर लागलाय. पण 4 महिन्यापासून त्याची कसल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी नाही, कुठे बाहेर नाही, कुठे काही नाही. तर त्याचा पण मनोगत, त्याचा पण एक विचार शिबिराबद्दल त्यांनी पण प्रकट केला की मी 4 महिन्यापासून घरी असल्यामुळं आणि इकडे आल्यामुळं माझं मन एकदम फ्रेश झालेलं आहे व मला जो माझा अनुभव आहे खूप छान आहे. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या शिबिरात भेटल्या आणि नवीन नवीन माणसं भेटले, सगळे चांगले माणसं भेटले. आणि एका शिबिरामध्ये जवळपास 2,000 कर्मचारी आहेत. तर आपण जर तुम्हाला काही अडचण असेल, काय तुमच्या मनात शंका वगैरे काय प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्यापाशी जाऊन तुमची शंका, तुमचं मनोभाव, तुमचं काय विचार असतील तर त्यांना तुम्ही स्पष्टपणे विचारू शकता आणि ते तुम्हाला कधी नाही म्हणणार नाही. कारण एका जागेवर 2 ते 3 कर्मचारी ज्या अगोदर असतील किंवा नसतील, पण या ठिकाणी 8 ते 9 कर्मचारी आहेत. त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचा तुमच्या विचाराबद्दल प्रश्न असेल तर तुम्ही ते विचारू शकता. आणि
ही शिबाराची जी जागा आहे ती पण एकदम छान जागा आहे, जवळ रूम पण आहे, जवळ पण जेवायचं आहे, सगळं सोबतच आहे. त्याच्यामुळं कसल्या प्रकारची कुणाला जास्त बोलवायची गरज नाही. हे गावाचा सगळेजण एका जागा उपस्थित होतात व आपला वेळ या ठिकाणी आपल्या कार्यासाठी देतात. तर आपल्याला सकाळच्या प्रवचनातून अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मी तुम्हाला परत सांगतो की समाज परिवर्तन करण्यासाठी स्वतःमध्ये परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. त्याच वेळेस आपण आपलं समाज परिवर्तन करू शकतो, नैतिक परिवर्तन करू शकतो. एवढं बोलून मला थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. या पाचही ग्रुपमधल्या जे प्रतिनिधी येऊन आपलं जे मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्याचं पुनश्च एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या खूप छान. म्हणजे आमच्यापेक्षा आज मला वाटतं प्रत्येक ग्रुप आहे अधिक गंभीरपणे अधिक जाणीवपूर्वक आपल्या जीवनाकडे नाही का म्हणजे सगळ्या अर्थाने बघायला लागले. आणि आज हे थोडंसं आजच्या या मनोगतातून थोडंसं जाणवायला लागलं की आपण अधिक गंभीर होता, आपण अधिक जाणीवपूर्वक या सगळ्या जीवन मनाकडे आपण सखोलतेने पाहत आहात. व्यक्तिगत स्वतःच्या जीवनशैलीकडे विशेषतः आपण अगदी सतर्कतेने पाहण्याचा प्रयत्न करत आहात. आणि त्यात ज्या काही विशेष ज्या बाबी आपल्याला जाणवल्या त्यामध्ये प्रशिक्षणाच्या आणि आपण खरं तर गंभीर होत आहात की आपल्या जीवनासाठी प्रशिक्षण किती महत्त्वाचं आहे. हे नेहमीच आपण केलेल्या चर्चेच्या माध्यमातून किंवा आपण केलेल्या ग्रुपच्या डिस्कशनच्या माध्यमातून प्रकर्षाने झालं. खरंच तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. तर दुपारच्या सत्रानंतर आपण पुनश्च एकदा भेटत आहोत. आणि आजच्या या सत्रामध्ये सकाळी ज्या विषयावरती आपण ब्रह्मचारी सत्यजित यांचं जे प्रवचन आपण ऐकलं त्यातून जे आपल्या चर्चेसाठी जे मुद्दे उपस्थित केले होते ते आपल्या ग्रुप चर्चेमध्ये त्याच्यावर आपण ग्रुप डिस्कशन केलेलं आहे. आणि त्याच दृष्टीला धरून जे काही 5 आपले वर्ग होते त्या 5ही वर्गामधून एक प्रतिनिधी मला तर आपण प्रत्येकाने निवडला असेल. त्या प्रत्येक एका प्रतिनिधीने येथे येऊन आपल्याकडे वेळ कमी आहे तर 1 ते 5 जे काही ग्रुप आहेत त्या प्रत्येक ग्रुपमधून जो कोणी लिडर इथे येणार ग्रुपचा त्या लिडरनी फक्त 5 मिनिटांमध्ये आपलं जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशन जे काही झालेलं आहे ते आपण मांडण्याचा प्रयत्न करायचा. इथे आपली नावं घेतली नाही जाणार. ग्रुपचा जो नंबर आहे 1 पासून 5 नंबरचा सुरुवात आपण करणार आहोत 1 नंबरपासून. तर स्पॉन्टेनियसली कोणी येऊ शकतात पण आल्या मात्र त्यांनी सांगा की कोणत्या ग्रुपचे समजा 5 नंबर आधी आलं तर त्यांनी सांगा 5 नंबर ग्रुपचे आहे. तर आपण स्पॉन्टेनियसली येऊन इथे सांगू शकता. आपल्याला अधिक वेळ मिळाला असता परंतु आपण आपला जे सेशन आहे ते साधारणतः 3:30ला सुरू होणार होतं. आपण जवळजवळ अर्धा तास ते उशिरा करतो. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी जो वेळ होता पण ऑलरेडी आपण स्पेंड केलेला आहे तो केलेला आहे आपल्याला. त्याच्यामुळे आता जो राहिलेला वेळ त्या वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला काय मांडायचं 5 मिनिटामध्ये आपल्याला मांडायचं. ओके. तर स्पॉन्टेनियसली येऊ शकता 1 ते 5 नंबर कोणी. माझं परिवार अभिवादन आणि माझं नाव मयुरी अशोक आढाव. मी ग्रुप नंबर 3 मध्ये होते आणि आम्हाला या ग्रुपसाठी मार्गदर्शक म्हणून लाभले ते आदरणीय ब्रह्मचारी कमल शुक्ली आणि आदरणीय ब्रह्मचारी जी नरवाल. या विषयाला सुरुवात वेळ कमी आहे त्यामुळे मी पॉईंट जसे होते तसे घेते. या विषयाला सुरुवात करताना म्हणजे आपल्याला सुरुवात झाली की दुःख आहे या जाणीवेची.
मग दुःख आहे तर मग आपण सुखी आहोत का, हा प्रश्न आपण प्रत्येकजण म्हणजे स्वतःला विचारतो. आणि मग आमच्या चर्चासत्राला सुरुवात झाली ती छोट्याच्या मोठ्या प्रश्नाने. त्याचा प्रश्न असा होता की या सर्व सिच्युएशनमध्ये माणूस सुखी कसा होईल, आणि त्या माणसाला सुखी व्हायचं असेल तर त्या माणसाने काय करायचं, हा असा प्रश्न होता. त्याचबरोबर अजून असा प्रश्न आला की मी बिझनेसमॅन आहे आणि मला उद्योग करायचे आहे, उद्योजकता निर्माण करायची आहे. बाबासाहेबांचे तेच ड्रीम होतं. मग उद्योजकता म्हणून जर मी बघायला गेलं माझ्या आयुष्याकडे, किंवा मी एक उद्योगी नेचर स्वतःचा जपायचं असेल, बिझनेस करायचा असेल, बिझनेसमॅन व्हायचं असेल, तर मग प्रॉफिट, नफा ह्या गोष्टी आल्या. मग हा लोभ, हा मोह मी ठेवायचा की नाही, आणि तो ठेवत असेल तर मग तो मला स्वार्थ झाला. मग हे मी धर्माचं अनुसरण करतोय का. त्याचबरोबर आपण नेहमी बघतो की छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला सावरायचं असतं, आणि तिथं आपण वेळ परततोय, काल परततोय, आणि सिच्युएशननुसार खोटं बोलतो. मग ते योग्य आहे का, मग माझं धर्माचं आचरण चुकतंय का, मग मला जग म्हणजे की स्वतः, म्हणजे आपल्याला आतमध्ये बघायचंय. मग हे प्रश्न मला स्वतःला दरवेळी पडत असतात. आणि आपण काय बघतोय की आधुनिक म्हणजे कोण, तर मी स्वतः. मग आपल्याला स्वतःलाच फोकस करत असताना जर आधुनिकता आजमावायची असेल, आत्मसात करायची असेल, तर आपण काय म्हटलं की दर 7 वर्षानं आधुनिक मॉडर्नायझेशन होत असतं. मग हे मॉडर्नायझेशन होत असताना मला जे चेंज वाटतोय, मला जो बदल वाटतोय, तो बदल पुढच्या 7 वर्षाच्या पुढच्या पिढीला तो वाटणार नाही. कदाचित आपण मागास सोडू त्यांच्यासाठी. मला जे चॅलेंज वाटतंय, मला जी गोष्ट महत्वाची वाटते ती पुढच्या पिढीला किंवा पुढच्या 7 वर्षाच्या पुढच्या पिढीला ती वाटणार नाही. हे सतत बदलत जाते. मग हे सगळं द्वंद्व आपल्या मनात निर्माण होतो आणि आपण आज फिरवतो. मग अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले. आणि त्यानंतर मग आपल्या मार्गदर्शकाने मला सांगितलं की हे सगळ्यांना एक उत्तर आहे, ते म्हणजे तुम्हाला जाणीव असायला पाहिजे, ती म्हणजे अनित्यतेची आणि परिवर्तनशीलतेची. या 2 गोष्टी तुम्हाला आत्मसात करता आल्या पाहिजे. बदल मला आता कळतंय की मी आत्मसात करते, पण आपण हा अट्टहास करता कामा नये की हीच गोष्ट असायला पाहिजे. हे मला समजले म्हणजे समोरच्याला समजलं पाहिजे असं नाही. आणि आपण बघतो की संगत ती समोरच्याची कशाला, समोरच्यानं आपल्या संगतीत येऊन त्याच्यामध्ये परिवर्तन घडावं. अशा पद्धतीने ही सुरुवात झाली आणि या चर्चा म्हणजे अशा चर्चा होत गेल्या. त्याचबरोबर प्रत्येक वेळेस असं असतं की काही गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात, पण त्या चुकीच्या वाटत असताना आपण स्वतःला मौन बाळगलं तर कदाचित त्या शंका तिथं थांबतील, किंवा कालानुरूप किंवा थोडासा वेळ गेल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. परत एक छोटासा असा प्रश्न निर्माण झाला की मी छोटंसं माझ्या मित्रानं घड्याळ घेतलं आणि थोड्या वेळानंतर म्हणजे थोड्या कालावधीनंतर मी थोडंसं त्याच्यापेक्षा महागडं घड्याळ घेतलं. मला भारी वाटलं ना. मग हे मला भारी वाटलं हे चांगलं आहे की चुकीचं आहे. मग हा प्रश्न त्यावेळेस मार्गदर्शक म्हणाले की तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. मग स्वतःला विचारल्यानंतर ते उत्तर असं होतं की आपण डोकं लावतो. म्हणजे काही प्रश्नांच्या उकली जे असतात ना ते आपण स्वतःलाच विचारल्यानंतर आपल्याला त्याची उत्तरं मिळत जातात. कारण आपण सगळ्यात जास्त प्रामाणिक कोणासोबत असतो, स्वतःसोबत असतो. स्वतःलाच प्रश्न तुम्ही विचारत राहिला तर धम्माचं ऑटोमॅटिक अनुसरण तुमच्याकडून होत जातं. तुमच्या त्याच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही जेव्हा धम्म अभ्यापर्यंत किंवा शेवटच्या श्वासापर्यंत मला जे नैतिक वाटते ते समोरच्याला नैतिक वाटतंय का, बरं मला जे नैतिक वाटते ते मी त्याच्यावरती कितपत लादायचं, हे प्रश्न आपण त्या धर्माच्या अनुकरणातून किंवा अनुसरणातून आपल्याही सुटत जातो. पण या सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की स्वतःला प्रशिक्षित करणं, कुशल मार्ग अवलंबणं, बिझनेस करत असताना, डे टू डे लाईफ जगत असताना, जिव्हाळा जोपासत असताना आपण स्वतःला परिवर्तनशील ठेवलं पाहिजे, आपण स्वतःला आधुनिक करत गेलं पाहिजे आणि आपण स्वतःवरतीच काम करणं गरजेचं आहे. म्हणजे हे असं नाही की आज पी हळद आणि हो होईल, असं नाही होणार आहे की मला पटकन आता पी पेरले आणि उद्या मला त्याची फळं जगता आली पाहिजे. नाही, ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसचा भाग होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मी थोडा जास्त वेळ घेतला असेल तर क्षमस्व, आणि जितक्या कळाला तेवढं प्रेझेंट करण्याचा मी प्रयत्न केला. धन्यवाद. यानंतरचे जो ग्रुप आहे त्याचे जे कोण लीडर आहेत त्यांनी घ्यायचं आहे. कॉन्टिन्युअसली येऊ शकता. सर्वांना मैत्रिणींना जय हिंद. माझं नाव प्रीती हिंगे. मी गट क्रमांक 2 मधून आलेले आहे. आमच्या गटाचं नेतृत्व ब्रह्मचारी मंजू चित्त आणि ब्रह्मचारी अमोल रत्न यांनी केलेलं आहे. गटाची आमची सुरुवात जी झालेली आहे सर्वांचं इंट्रोडक्शन मी झाली. तर मंजू चित्त ब्रह्मचारी मंजू चित्तने आम्हाला एक प्रश्न विचारला की तुमच्या सर्वात जवळ कोण आहे, सर्वात जवळचा व्यक्ती कोण आहे. प्रत्येकाने कोणी आई, बहीण, भाऊ, बहीण, कोणी मिस्टर, मुलं असं सांगितलं. त्यांनी विचारलं हे सगळं सोडून मी तुमच्या अजून जवळचं कोणीतरी असेल म्हणे. म्हटलं सगळ्यांना प्रश्न पडला कोण असणार. तर त्यांनीच उत्तर दिलं की आता सगळ्यांपेक्षा जास्त जवळचा आपला मोबाईल आहे. मोबाईल आपल्याला खूप जास्त प्रिय आहे कारण की आपला विषयच तो होता ना आधुनिकता. तर त्यांनी सांगितलं बरोबर सगळ्यांनी हो बरोबर आहे की सध्याच्या जगात आई वडील किती झालं तरी
मग काय बोलते आपण ऐकत नाही, मग पहिला मोबाईल बघतो. मग त्यानुसार त्यांनी आम्हाला बदल कसा करायचा, कुठल्याही गोष्टीचे कॉल, कुठली आधुनिकता आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर तर आपल्याला करायचाच आहे. त्याच्यासमोर त्याच्यातून चांगलं घ्यायचं आहे का वाईट घ्यायचं हे आपल्यावर असतं. आपल्याला त्याची जबाबदारी घ्यायची. तसंच आपल्या मनाला प्रशिक्षित करायचं आहे. आणि आधुनिकता जी आहे तुमच्यासमोर सत्यता ठेवते, असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला सत्य काय आहे ते माहिती पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यातून चांगलं घ्या किंवा वाईट घ्या, हे तुमच्या हातात आहे. आणि मनाला तुमचं प्रशिक्षण करावं लागेल. जेव्हा तुम्ही स्वतः प्रशिक्षित व्हाल तेव्हा तुम्ही तुमच्या मनाला प्रशिक्षित करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. यानंतर अजून 3 ग्रुप आहेत. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझं नाव विनय पोटभरे, मी माझं आलेलो आहे. आणि हा शिबिर जो आहे हा सर्वप्रथम माझा पहिला अनुभव आहे. या अगोदर मी कुठल्याही प्रकारच्या शिबिरामध्ये कधी गेलो नव्हतो. व जो सकाळचा जो प्रवचन झालं, हा प्रवचनाचा पण माझा पहिलाच अनुभव आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर ब्रह्मचारी सत्यदीप यांनी एक योग्य प्रकारे आधुनिक जीवनामध्ये बुद्ध धर्माचं महत्त्व व त्याचा आपण आपल्या आचरणामध्ये कसं आणायचं ते सांगितलं. तर हे पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला विविध प्रकारचे गट पाडले, या 5 गटापैकी माझा जो गट नंबर आहे तो आहे 1. तर यामध्ये आमचे जे क्रिकेटर होते तर त्यामध्ये ब्रह्मचारी सत्यदीप व ब्रह्मचारी विनोद कुमार या दोघांनी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती सांगितली, मार्गदर्शन केले. व ज्यावेळेस आमची गट चर्चा सुरू झाली तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला प्रत्येकाचे एक आपले वैयक्तिक अनुभव म्हणा किंवा काय अशा घटना असतील त्या सांगायला त्यांनी आम्हाला प्रेरित केले. तर यामध्ये प्रत्येकाने आपापले वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव व्यक्त केले. काहींनी मैत्रीतले भांडे असतील ते सांगितले, काहींनी मैत्रीपूर्ण काम केल्यामुळे जे त्यांचा म्हणजे एक प्रकारचा त्याचा रिझल्ट जो आहे तो वेगळा आला मैत्रीपूर्ण कर्म केल्यामुळं, वागल्यामुळं, ते सांगितलं. त्यानंतर ह्या पूर्ण गोष्टी ऐकल्यानंतर आम्ही जे सर्वजण जो आहोत तर एक प्रकारे कसं आपलं बघा, आपण धमसं किंवा कोकचं जे आपण कोक हलवलं तर एक ढक्कन खोलतो बघा आपण, त्यानंतर कोक कसं पूर्ण फेस बाहेर येत नाही. तर त्याप्रमाणे आमच्या मनातून पूर्ण अशी जी भीतीची भावना आहे ती बाहेर आली. त्यानंतर आम्ही सर्वांनी एक सारख्याप्रमाणे व्यवस्थित सर्वांशी गप्पा मारण्याची चर्चा केली. तर या पूर्ण चर्चेमध्ये आम्हाला असं कळालं की आपण जी वागणूक करतो, आपल्या आचरणामध्ये बुद्ध धर्म आहे त्याचं प्रमाण खूप कमी आहे व ते आपण त्यात वाढवलं पाहिजे. आणि आधुनिक जगामध्ये सध्या परिस्थितीला कोणती पण जी गोष्ट असेल ती आपल्याला हवी हवीशी वाटते. त्यात आता गाड्यांमुळे मोबाईल असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, कपडे असतील, तर त्या गोष्टीवर जास्त वाव न करता, त्या गोष्टीकडे जास्त भर न टाकता आपल्या मनामध्ये आपल्या मनातला जो कचरा आहे, जी घाण आहे ती आपण कमी करून आपल्या मनाला शुद्ध केलं पाहिजे. तर ह्या शुद्ध करण्याचा सगळ्यात मोठा जर कोणता मार्ग असेल तो आहे आपल्या बुद्ध धर्मातील ध्यान. तर ध्यान केल्यामुळेच आपल्या मनातील जे विचार आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या गोष्टी आपल्या मनात येतात त्या दूर होतात. हे आम्हाला सत्यदीप यांनी खूप प्रेमाने आणि एकदम व्यवस्थितरित्या समजून सांगितले. तर हे सर्व आमच्या चर्चेमध्ये झालेलं होतं. अजून अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ते सांगायच्या आहेत, पण ते आता टाइम कमी असल्यामुळे सांगू शकत नाही. तेवढं म्हणजे आता लक्षात येत नाही काय काय सांगायचं. तर एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतरचे 2 ग्रुप आहेत. त्या दोन्हीपैकी कोणी येऊ शकतो. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आज सकाळचा जो सत्र आपला झाला की आधुनिकीकरण कसं आहे आणि त्यावर बौद्ध धर्माचा आपल्या त्याची आवश्यकता काय आहे. तर जेव्हा आम्ही चर्चासत्रामध्ये गेलो आम्ही सगळ्यांनी या गोष्टीवर आमचं सगळ्यात आधी डिस्कशन ह्या गोष्टीवर झालं की आधुनिकीकरण म्हणजे काय. ठीक आहे, तर सगळ्यांच्या आमच्यातर्फे
आधुनिकरणमध्ये की बाबा आम्ही व्हर्च्युअली कनेक्ट झालो लोकांशी. टेक्नॉलॉजीमुळे आपण आपले कामं पटापट करायला लागतो. जे बँकेचे अर्ज असतात आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो, फॉरेन एज्युकेशन घेऊ शकतो रे. तर हा सगळा आधुनिकरणचा एक भाग झाला. पण त्यामध्ये एक गोष्ट काय होत आहे की हल्लीची पिढी आधुनिकरण टेक्नॉलॉजीचा तो वापर करते. त्याने काय होतं की ते एकटे पडत चालले. आता इव्हन जे आपले पेरेंट्स आहेत, माझे पेरेंट्स आहेत, ते त्यांच्या मॉम डॅडसोबत जास्त कनेक्टेड होते. किंवा असं बोलू शकतो की आपण ते त्यांचा संवाद, त्यांचं कम्युनिकेशन, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ते शेअर्ड होतं. बट इव्हन आताच्या सिच्युएशनमध्ये आताच्या पिढीचं कसं होतं, ते एकट्यामध्ये जगतायत, डिफरन्स आहेत, काहीतरी प्रॉब्लेम आहेत लाईफमध्ये, पण शेअर करायला होतीच नाही. त्यामुळे कसं झालं ते एकदम डिफरन्स होत आहे. टेक्नॉलॉजीचा त्यांना फारसा फायदा होत नसताना त्यांचं एक ह्युमन टच खतम होत चाललंय. ओके, तर हा आहे टेक्नॉलॉजीचा काही राईट पॉईंट. सेकंड आमचं जे डिस्कशन झालं ते झालं शैक्षणिक अव्यवस्था. सो बेसिकली भारतामध्ये जी शिक्षण व्यवस्था आहे आम्ही त्याच्यावर चर्चा केली की जी शिक्षण व्यवस्था आहे ती कशी आहे. तर जसं आपण बघतो की लहान जे मुलं असतात, आपण घरी मराठी बोलतो पण त्यांच्या शाळेमध्ये आपण त्यांना इंग्लिश मिडियममध्ये टाकतो रे. त्यामुळे काय असतं ते बाळ एवढं लहान असतं, त्याला 1 2 3 काय असं माहिती नाही, कारण आपण घरी 1 2 बोलतो. त्यामुळे काय होतं त्या लहान लेकरावर प्रेशर होतो. 2 भाषा शिकायच्या, दोन्ही भाषा समजायच्या आणि त्याच्यामध्ये आवड सुद्धा यायच्या, त्याचे पेपर द्यायचे राईट. पण ठीक आहे, जर आपण जपानचं बघितलं तर जपानमध्ये कसं असतं, जेव्हा लहान मूल 4-5 वर्षाचं होत नाही तेव्हा त्याला कुठलीच एक्झाम द्यायची नसते. त्यांच्या इकडे कसं असतं की लहान मुलाला कधी उठायचं, कधी झोपायचं, काय खाल्लं पाहिजे, काय बोलतात हेल्दी डाएट ते शिकवतात. कसं आपल्याशी मोठ्यांशी किती विनम्रपणे वागलं पाहिजे, त्यांना कसं रेस्पेक्ट केलं पाहिजे. तर हे जे काय बोलतात ह्युमन व्हॅल्यूज तिकडे जास्त इम्पॉर्टन्स झाले त्यामुळे. तर अशी शिक्षण पद्धती आपल्या भारतात का नाही. आता जो बौद्ध धर्म होता तो भारतातच झाला बरोबर, पण तो भारतातून जेव्हा बाहेर गेला तो तिकडे स्थायिक राहिला, तो रुजला लोकांमध्ये. पण भारतामधल्या लोकांमध्ये का नाही, म्हणजे ह्या गोष्टीचं आम्ही चिंतन मनन केलं. तर अशा पद्धतीने आपली शिक्षण व्यवस्था ती व्यवस्थित नसताना अव्यवस्थित आहे हे झालं. आणि त्याच्यानंतर आमचं नेक्स्ट डिस्कशन होतं कम्युनिकेशन किंवा ॲज अ कम्युनिटी किती इम्पॉर्टंट आहे की आपण माणसाला सामाजिक प्राणी बोलतो राईट. तर सामाजिक प्राणी असल्यामुळे आपण किती सामाजिक कनेक्टेड आहोत. आपण जेवढं शिक्षण घेतलं, हल्लीचे लोक कसे खूप एज्युकेटेड झाले, व्हेरी एज्युकेटेड, एव्हरीवन हॅज PhD, MSc, एव्हरीथिंग. पण ते त्यांच्या फॅमिलीमध्ये किती लोकांसोबत राहत आहेत. न्यूक्लिअर फॅमिली. आपले धर्माचार्य सरांनी सकाळी सांगितलं, आधी लोक वाड्यात राहायचे, मग मोठ्या घरात आले, त्याच्यानंतर फ्लॅटमध्ये आले, मग टेरेस फ्लॅटमध्ये गेले. पण त्या फ्लॅटमध्ये काय झालं की जी कौटुंबिक घरं होती, जॉईंट फॅमिली सिस्टम होती, ती डस्पायला. तर जसं जसं आपण राहायचं मग आपण टेरेस फ्लॅटमध्ये आलो, पण आपण न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम फॉलो करत होतो. तर त्यामुळे कसं होतंय की लेकरांना लोकांशी कसं बोलायचं, सोसायटीमध्ये कसं राहायचं, कसं वागायचं ते काहीच समजत नाही. आता जर आपण एखाद्या लेकराला इथे येऊन बोला, कुणाशी कनेक्ट करा सांगितलं ते कनेक्ट करत नाही का, ह्याच होईल. कम्युनिकेट कसं असतं, सोसायटी तुमची एक सेफ स्पेस असते, तुमची कम्युनिटी. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, तुम्ही नाही तुमच्या घरच्यांशी बोलू शकता, ॲटलीस्ट फ्रेंड, नाही फ्रेंड तर तुमचे नातेवाईक, तुमचं घरपोच, नाही काही तर जे पण तुमचं कम्युनिकेशन आहे, जशी कम्युनिटी झाली, आपण तिकडे आलो तर आपण एकमेकांशी कनेक्ट करतो राईट. आपण एकमेकांना हेल्प करतो, कोणाला काही प्रॉब्लेम असतो तर हे कम्युनिकेशन असतं, ते कम्युनिकेट सपोर्ट असतो. आता आज जरी कोणी नवीन इकडे आलं, ज्याला बोलता येत नाही किंवा त्याला भीती वाटते, तर त्याने काय होईल, तरी तो आला इकडे चुकला तरी आपण त्याला सपोर्ट करू, आपण त्याचं प्रोत्साहन करू की भाई खूप छान. तर हे कम्युनिटी सपोर्ट असतात. हे निघाल्यामुळे लोकांचं काय झालं, ते एकटे राहताय, डिप्रेस होताय, कुठे जायचंय समजत नाही, दिशाहीन आहे, शिक्षण खूप घेतलंय पण त्या शिक्षणाचा काही फायदा नाही. म्हणजे आपण शिक्षण जे करतोय त्याच्यामध्ये कसं आहे, लहान लेकरू सकाळी 7 वाजता शाळेत जातं, 1 वाजता घरी येतं, 3 वाजता जेवतं,
5ला ट्युशनला जातो, संध्याकाळी 7ला खेळायला जातो आणि पप्पाला यायच्या आधी झोपून घेतो, राईट? असं होतं की नाही? पण आता मी जॉब करते, मी आयटी इंजिनियर आहे, राईट? आता मी काय करते, सकाळी 9 वाजता जॉबला जाते, 5ला घरी येते, 7 वाजता थोडा फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करते, त्याच्यानंतर माझं थोडंसं काम असेल ते करते आणि झोपून घेते. तर आपलं जे शिक्षण आहे ते नोकरीमध्ये नोकर बनण्याचं शिक्षण आहे. अशी आपली शिक्षण व्यवस्था अव्यवस्थित आहे. यावर आमचं हे झालं, मग कम्युनिटी सपोर्ट झालं. त्याच्यानंतर लास्टला आमचं जे डिस्कशन झालं ते आहे मनाचं प्रशिक्षण. तर आता जेवढे पण पॉईंट आपण डिस्कस केले त्यामध्ये साहजिक आहे, हे जे काही प्रत्येकाच्या मनात घडतंय ते ओठांवर येत नाहीये आणि ते ओठावर नाही आल्यामुळे ते कृत्यातही येत नाही. म्हणून आपल्या जे मनात होत आहे ते आपण आपल्या ओठावर आणलं पाहिजे. त्याच्याबद्दल चिंतन मनन आधी स्वतःशी, मग आपल्या घरच्यांशी, मग सोसायटीशी असं केलं पाहिजे. तर ह्यानी असं मनाचं प्रशिक्षण केल्याने आपण विकसित होणार, आपण पुढे जाणार, ॲज अ कम्युनिटी आपण पुढे जाणार, राईट? आणि लास्टमध्ये मी एक संतांची वाणी म्हणून एक सांगते, मामांनी लिहून दिलंय हे, मन करा रे प्रसन्न सर्व स्थितीचे कारण. असं बोलून माझे 2 शब्द संपले. नंतर शेवटचं ग्रुप आहे घ्यायचं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. माझं नाव दीपरत्न विजय टुपरवार आणि मी दुसऱ्यांदा या गटात आलोय, शिबिरात आलोय. मी पनवेलमध्ये राहतो, माझं वय 15. तर माझा गट क्रमांक 5 आहे. आमच्या गटाचे मार्गदाता म्हणजे जे धर्मचारी, मला नाव आठवत नाही, धर्मचारी करुणाचारी. तर आमच्या गटामध्ये पहिला प्रश्न हा उठला की आधुनिक जग म्हणजे काय? आधुनिक जग म्हणजे माणसाच्या राहणीमानात विकास होणे, माणसाच्या मनाचा बदल होणे म्हणजे आधुनिक जग. तर मग त्याच्यानंतर तेवढ्यात कोणतरी म्हणालं की सुख म्हणजे काय आणि सुखाची आपल्या जीवनात व्याख्या काय आहे? तर सुखाची व्याख्या म्हणजे आपल्या कुटुंबाला जपणे, आपल्या कुटुंबासोबत नाती जपणे, त्यांना वेळ देणे, त्यांच्या सोबत राहणे. तर मग त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक म्हणाले की बौद्ध धर्माच्या दिशेने प्रेरणा मिळाली तर आपलं जीवन यशस्वी आणि अर्थपूर्ण ठरेल. आपल्यामुळे इतर लोक धर्म मार्गावर आले तर समाजात शांती, समता आणि मैत्री निर्माण होईल. म्हणून आपण सगळ्यांना असं म्हणावं की बौद्ध धर्माकडे वळा आणि त्यांची प्रेरणा घ्या. कारण की बौद्ध धर्म हा खूप प्रेरणादायक आहे. धन्यवाद. सगळ्यांना जय भीम. तर धन्यवाद. 5 ग्रुपमधल्या लोकांनी मला वाटतं खूप चांगल्या प्रकारे चिंतन केलेलं आहे आणि चर्चा केलेली आहे. तर तुमचं पुनश्च एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ग्रुप चर्चेला आपण अधिक तुमच्यापासून अधिक त्याला गंभीरपणे अधिक सपोर्ट करतो. आपल्याकडे खूप वेळ आहे नाही का? तर तुम्ही त्याला चिंतनात्मक जाऊन त्याच्याविषयी अधिक तुम्ही मंथन करू शकता आणि आपल्या वर्गामध्ये तुम्ही स्वतःला प्रेझेंट करू शकता.